भ्यासुराणी सुरेख. म्हणून आपल्याला काय करायचं आहे अध्यात्मवाल्यांना, कसाही चांगली खुर्ची मिळो वाईट मिळो, बसायला सतरंजी असो झोपायला सतरंजी असो की नसो, काही वाटू नये, काही वाटू. चांगल्यालाही तुम्ही संतोष मानू नका. एक उदाहरण आहे तुम्हाला ह्याच वेळेस का देतोय मी, इंद्रियांचे गुलाम आम्ही आहोत का हे जरा तुम्ही आपल्याला स्वतःकडे बोट घ्या. एक राजा जंगलात शिकारीला गेला. शिकारीला गेल्यानंतर भटकला, सैनिक दुसरीकडे गेले. अनेक साधू महाराज झोपडीमध्ये साधना करत होते. त्याला वाटलं काय पवित्र आश्रम आहे, साधू किती प्रसन्न आहेत, पण आवश्यकता काहीच नाही तिथे. एक लोटकी होती पाण्यासाठी, एक कमंडलू होतं, काही नव्हतं, फळं खाऊन राहत होते. साधू महाराजांचं हे पाहिल्यानंतर त्याला पाणी पाजलं. महाराज आमच्या महलात चला, आमच्यावर ते कृपा करा. काय ते आगमी जीवन आहे तुमचं. कारण राजाला वाटलं सुख सुविधा आपण देऊत. चला म्हणले महाराज. महाराज आले राजवाड्यात. एक खास त्यांना दास दासी सेवेला तत्पर 24 तास. आणि तिथं काय कमी आहे, सोफा सेट पलंग सगळं रेशमी मऊ, प्रत्येक गोष्ट. महाराज 2 महिने गेले, 4 महिने गेले, 6 महिने गेले. राजाला संशय यायला लागला, हे महाराज लालचीच दिसायला. आता पहा, तिथे तर काही मिळत नव्हतं आणि इथे जायचे नाव काढत नाहीत. बहुतेक हे लालचीच आहेत. पहा, लोकांना आपण भोगी असलो तर चालतं, पण संतांनी त्यागी असलं पाहिजे असं वाटतं. लक्षात घ्या माझं वाक्य. जैन साधू जैन लोकांना का आवडतात, ते त्यागी आहेत. तुम्ही त्याग करा, आम्ही काय साधू आहेत का? साधूंनी त्याग करावा. त्यांनी खाऊ नये, त्यांनी पिऊ नये, त्यांनी चांगल्या याच्यावर ते बसू नये, चांगल्या कारमध्ये फिरू नये, चांगले कपडे असू नये, चांगलं चुंगलं खाऊ नये, भनभन करीत रस्त्याने जावं. आणि एखादा साधू असा निर्माण होतो, मी एक काही ऐकणार नाही, त्याला साधुत्वामधून फेकून दिलं जातं. त्यागमय जीवन आवडतं, आमचं भोगमय असलं तरी चालतं. नाही पाहिजेच आम्ही भोगमय असू, पण आम्हाला त्यागीच आवडतात. म्हणून संतांचं फार मातेरे या देशाने केलं, कारण आम्हाला तेच जीवन त्यांचं आवडलं. उपाशी मेला पाहिजे, त्याला सुखसुविधा मिळाल्याच न पाहिजे. AC मध्ये एखादा वावरणारा साधू असेल तर आपण टीका करतो, बाप्पा AC आपल्या काय बापाचं गेलं. अरे तुम्ही येत ना, आम्ही असलो तर काय झालं. ते संत येत ना, त्यांनी उन्हात राहिलं पाहिजे. आणि ठरवणारे हे सगळे बदमाश मानतं संतांनी कसं वागावं याची जंत्री तयार करतात. आणि संत ज्यावेळेस तयार करतात की हे बदमाशांनो तुम्ही असं वागलं पाहिजे, एक ऐकत नाही, एक ऐकत नाही. संत म्हणतात तुम्ही असं वागलं पाहिजे, खोटं बोलू नका, हटकून खोटं बोलतील. तो संत म्हणाला काल तुम्ही प्रवचनाला का नाही आले, काय एक फार छान काम निघालं होतं. काम निघालेलं नसतं, हा झोपलेला असतो त्यावेळेस, हा लबाड बोलतो. पण संतांनी लबाड बोलता कामा नाही. संतांनी ध्यानधारणाच केली पाहिजे आणि यांनी पाहत बसलं पाहिजे तो कसा करायला, करतो की नाही याच्या चौकशा करील. हा स्वतः काही करणार नाही. अशा आगाऊ उत्सापत्तीमध्ये माणसं आपला वेळ घालवतात, स्वतः काही करत नाही. मग स्पर्श पण त्या साधू महाराजांचं असंच झालं. राजाला असं वाटायला लागलं. मग राजाने
साधूला म्हटलं, साधू महाराज आपण जरा वनात जाऊ, कारण सोन्याच्या सुरीमधून पाणी प्यायला हा कधीच म्हणत नाही मला कमंडलूमधून प्यायचं. याला शंका यायला लागली, अरे भोगवादी झाला हा साधू. बाहेर गेले, चला म्हणले फिरायला, चला म्हणले. साधू महाराज साधूच्या लक्षात आलं याच्या मनात कोणता भाव निर्माण झाला आहे. पहिल्यासारखं याची श्रद्धा राहिली नाही, याचं प्रेम राहिलं नाही, हे लक्षात आलं. नदीच्या काठावर दोघं असे जात असताना जंगलाकडे गेले आणि स्वतःच्या कुटीपर्यंत साधू गेले. राजाला म्हणाले, राजा आता तू पण काही महिने माझ्याजवळ राहा, मी राहिलो ना तुझ्याकडे. राजा नाही म्हणाला. नाही म्हणले महाराज परत चला, नाही म्हणले आता मी इथेच राहणार, पण तू पण राहा. पाय तर खरी काय असतं. तुला वाटलं होतं ना मी सुखोपभोगात राहिलो आणि त्याच्यात मी गुरफटून गेलो, तुझी श्रद्धा कमी झाली. सोने रुपे अम्मा मृती के समान. तुकाराम, अरे सोनं मिळो की माती मिळो मला सारखं आहे. मला चांगला दिव्य स्पर्श जरी त्या वस्तूंमधून मला मिळाला, इंद्रियांचे सगळे माझे लाड जरी तुझ्या राजवाड्यात पुरवले गेले, तरी माझी मनोभूमिका तीच होती जी माझी त्या झोपडीत होती. ज्या वेळेस सुखांच्या साधनामध्ये आम्ही लोळत असू त्यावेळेसही आमचं समता असेल, आनंद नाही. आणि वाईट अवस्था आली आणि दुःखात पडलो तरी दुःखी होऊ नये ही अवस्था असेल. अर्जुना समत्व चित्ताचे, त्याला समत्व चित्त म्हटलंय. अर्जुना समत्व चित्ताचे, तेची सार जाण योगाचे. समत्व, समता, दुःख असो की सुख असो, समता भाव. चांगला स्पर्श असो की वाईट स्पर्श असो, समता भाव. दुष्टांचा सहवास जरी समोर आला तरी आनंद आहे, संतांचा आला तरी आनंद आहे. लक्षात घ्या. ह्याला म्हणतात असा भाव निर्माण झाला पाहिजे. पण लोक सुख आणि दुःखामध्ये गुरफटतात. आपण गुरफटू नये म्हणून एवढं मला प्रपंच सांगावा लागला. आणि गुरफटतो म्हणून आम्हाला वेळ नाही, आम्ही बाकी काही नाही आहे. आम्हाला वेळ का नाही आहे? आम्हाला शब्दांमध्ये आम्ही गुरफटतो, आम्ही स्पर्शामध्ये गुरफटतो. आणि सुख दुःखाला कारणीभूत होतो. भ्या सुराणी सुरेख. आणि दुःख झालं तर अध्यात्माला कधीच येत नाही. दुःख झाल्यानंतर अध्यात्माला कधीच माणूस येत नाही. तुम्हाला काय माहिती आहे आम्हाला काय त्रास आहे? अरे अरे म्हणून तर जास्त आलं पाहिजे. नाही नाही, त्रास आहे. आणि काय केलं देवानं आमचं चांगलं? जसा कॉन्ट्रॅक्ट घेतला होता, देवानी कॉन्ट्रॅक्ट घेतला होता, असं झालंय यांचा. भ्या सुराणी सुरेख, हे रूपाचे स्वरूप देख, जे उपजवी सुख दुःख नेत्रद्वारे. भेसूर आणि सुरेख ही दोन स्वरूपे रूप या विषयांची आहेत. आता डोळ्याचा, डोळे इंद्रिय, नेत्र सुख. कानाच्या माध्यमामार्फत, त्वचेच्या माध्यमामार्फत स्पर्श काय असतो, म्हणजे सुख काय असतं, दुःख काय असतं आपण पाहिलं. आता डोळ्याच्या माध्यमातलं सुख किंवा दुःख. आंधळा माणूस असेल त्याला सुंदरता काय आणि कुरूपता काय काही माहिती नसणार. त्याला काही माहिती नसणार. तो स्पर्शाने पाहिजे, बाकी काही नाही. पण डोळे ज्याला आहेत, काश्मीरला का जावंसं वाटतं? काय हो काश्मीरला? अनेकांना वाटतं आम्हाला की नाही
जीवनात आम्ही काश्मीर पाहिलं नाही. कशाला गेले तुम्ही काश्मीरला? म्हैसमाळ, महाबळेश्वर, माथेरान, अजून मसुरी, हे इकडे का जातो आम्ही? निसर्ग सौंदर्य पाहायला. म्हणजे कशा करता? नेत्र सुख. नेत्र सुख करण्याकरिता किती पैशांची उधळपट्टी होते? काय मिळतं तिथे? आपण जातो निसर्ग सौंदर्य पाहायला आणि ते लोक आपल्याकडे पाहतात आपण काय काय पाहिलं. तो खारीमुरीवाला असतो, तो आपल्याकडे पाहतो आणि आपण तिथलं सौंदर्य पाहतो. नेत्र सुख. किती पैसा खर्च करतो? स्वित्झर्लंड कशाला गेले? अरे सौंदर्य स्थळ, चला. हिमालय सौंदर्य स्थळ, जरूर जा. पण अशा भावनेने जर गेलात, अध्यात्म तिथे सुरू होतं. काश्मीरच्या मुली इतक्या सुंदर आहेत असं लोक म्हणतात. मी अजून गेलो नाही. पिक्चरमध्ये पाहिलंय, काश्मीर की कली हूं मैं. काश्मीर की कली पिक्चरमध्ये पाहिलंय आपण. काश्मीर किती सुंदर आहे, तिथल्या स्त्रिया किती सुंदर आहेत. काही सुंदर स्त्रिया वेगळ्या नजरेने पाहतात, सौंदर्य स्थळं वेगळ्या नजरेने पाहतात, त्यांना सुख होतं. काहींचा काम उद्दीपित होतो, विषयांचे गुलाम होतात. काही गोव्याला का जातात? मी गोव्याला गेलो, मला काही वाटलं नाही. मग लोक म्हणले तुम्हाला दारू प्यायची नाही, काय वाटणार आहे तिथे? हा म्हणलं हे आहे. का सुख आहे ना, नेत्र सुख, ज्याच्यातनं काम उद्दीपित होतो. आपल्याला नेत्र सुख घ्यायचं असेल, अतिशय सुंदर स्त्री पाहिली, त्याच्यामध्ये भगवंतानी अतिशय निसर्ग सौंदर्य पाहिलं, झरणे पाहिले, हिरवळ पाहिली, बर्फांचे पर्वत पाहिली, बर्फांच्या पर्वतावर ते सूर्यकिरण पडल्यानंतरचा प्रकाश पाहिला. त्यावेळेस जे आपले भाव बदलतात, मनाचे चांगले भाव निर्माण होतात, त्यावेळेस असं आठवलं पाहिजे, जिसकी रचना इतनी सुंदर वो कितना सुंदर होगा. ज्या प्रभूंनी एवढं सौंदर्य दिलं यांना, तो प्रभू किती सुंदर असेल. पॉझिटिव्ह संत होण्याकरिता हे ॲटिट्यूड पाहिजे. त्यास रूपाचा, त्या स्वरूपाचा आस्वाद घेताना प्रभू दिसला पाहिजे. प्रभू तुझं विशेषत्व, सौंदर्य प्रभूचा गुण आहे. सुंदरता प्रभूचं गुण आहे. ज्या बायां जे पुरुष बेडब होत असतील, समजा प्रभूचा एक गुण तुमच्यातला संपला. भगवान सुंदर आहे हे लक्षात घ्या. सत्यम शिवम सुंदरम. घाणेरडं राहणं, सौंदर्य आपलं संपणं, प्रभूच्याकडनं आपण विभक्त झालो म्हणून समजा. काही भक्त असे राहतात, आपल्यालाच पाहत नाहीत, आपल्याला पाहत नाहीत असे राहतात काही भक्त. घाण भक्त म्हणजे घाण, असं एक समीकरण झालंय. आता आपल्याला पाहत नाही तर प्रभूला पाहावेल का? नाही, प्रभू भावाचा भुकेला, बरोबर आहे. त्याला काय दिसतं? आंधळा आहे ना तो. सुंदरता प्रभूचा गुण आहे.